सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। लव्ह जिहाद प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या पुलाची शिरोली इथल्या समीर संदे याला अटक करण्यात आली असून त्याचा मित्र शाहरुख देसाई हा फरार आहे। त्याच्याकडे 8 ते 10 हिंदू समाजातील युवतींचे अश्लील व्हिडिओ, फोटो असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरोली इथला समीर संदे याचे जिल्ह्यातील चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या एका नगरीतील एका युवतीसोबत प्रेम प्रकरण होते। त्याचा गैरफायदा घेत त्यानं आणि त्याच समाजातल्या संशयित मित्र शाहरुख देसाई यानं 8 ते 10 युवतींना गळाला लावला असून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केलेत। या प्रकरणाची माहिती अन्य कुणाला दिल्यास हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी 8 ते 10 युवतींना दिली आहे। मात्र त्यांचा जवळचा मित्र असलेल्या एकाला याची कुणकुण लागली असून त्यानं या प्रकरणाला वाचा फोडली आहे। ही माहिती मिळताच संपूर्ण प्रकरणाचा उद्रेक झाला। आज शिरोली इथं हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदची हाक दिली होती। संपूर्ण हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता। गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिरोली फाट्यावरील ग्रामपंचायत कमानीजवळ जमले। आमदार अमल महाडिक आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत चौकात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना जागेवरच अडवलं। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली। संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवा, त्याला गावातून हद्दपार करा, त्याला फाशी द्या अशी संतप्त मागणी केली। यावेळी आमदार अमल महाडिक यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं संबंधित आरोपींचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं असं आवाहन केलं। दरम्यान आमदार अशोक माने, उबाठा सेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली। सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय झाल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले, पण दिवसभर शिरोली परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती। यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह जलद कृती दल, दंगल काबू पथक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं तैनात होते। संशयित आरोपी संदे आणि देसाई यांच्या घराभोवती पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय। घडणारी घटना आज ही शिर्लीमध्ये घडलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाज शिर्लीच्या वतीनं आज ही निषेध सभा घेत आहे। अत्यंत निंदनीय, माणसाला माणुसकीची जाणीव नसलेला विचार जो आरोपी आहे तो स्वतः कबुली जबाब देतोय की मी ह्या अशा घटना केल्या, त्या घटनेला मी जबाबदार आहे। त्याच्याबरोबर जे काय साथीदार असतील त्यांना त्याच्या विचारानं पकडून त्याला जे काय आर्थिक सहाय्य असेल, त्याला कोण वेगवेगळ्या पद्धतीनं सपोर्ट करत असेल, त्याला कोणते लागेबंद असतील, त्याचा वरचा जो काय इमाम असेल, त्याचा वरचा जो काय वरदात असेल त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज आम्ही सकल मोर्चाच्या माध्यमातून आमदार साहेब यांना निवेदन दिलं आहे। मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी, पंतप्रधानांनी याचं लक्ष घालून अशा या जिहादी वृत्तीला, औरंगजेबासारख्या विचारधारेला खतपाणी न घालता, अफजल खानच्या विचारधारेला खतपाणी न घालता आज या जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचं कार्य आम्ही शिवाजी महाराज म्हणून आज करतो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, गावागावामध्ये लोन पसरवले, याच्यावरती लवकरात आणून या गोष्टीला त्यांची घरे उद्ध्वस्त, त्यांच्या घालून ज्यांना कोण सहकार्य करते त्यांना यासाठी मार्फत चौकशी करून निषेध रॅलीच्या मदतीनं सर्व समाजाला मदत करतो। आज आमच्या भागामध्ये जी घटना घडली त्याचा प्रथम मी निषेध करतो आणि मला वाटतं याच्यासाठी चौकशी वगैरे न करता त्याच्या मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्ड आहे, त्याला चौकात आणून फाशी द्यावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। आणि यासाठी शासनानं कायद्यामध्ये बदल करायला लागला तर करावा। तर अशा जिहादींना इथं भारतामध्ये ठेवूच नये, त्यांना कुठं जायचं आहे त्याच्या
पाकिस्तानात जाऊन दे नाहीतर बांगलादेशात जाऊन दे, तर त्याने असल्या लोकांना इथे ठेवूच नये अशा प्रकारचा कायदा करून शासनानं हा निर्णय घ्यावा. शिरोली गावामध्ये जी निंदनीय घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. हिंदूच्या 10 मुली यांच्यावर लैंगिक अत्याचार करून ज्या नराधामानं हा प्रकार विकृती केलेला आहे आणि तो स्वतः पोस्ट करतोय की मी असं केलं आहे, म्हणजे स्वतः सांगायला लागला आहे की मी हे कृत्य केलं आहे. अशा विकृतीला या गावातून समूळ हाकलून काढण्यासाठी व या ठिकाणी मी माझ्या गावच्या सकल हिंदू समाजा वतीनं त्यांचं नळ पाणी कनेक्शन ग्रामपंचायत कट केलेलंच आहे. आता मी MSCBला आणि पत्र देतोय की त्याचं लाईट कनेक्शन कट व्हावं. येणाऱ्या 1 मेला मी गावसभेत पण एक ठराव करतोय की अशा प्रवृत्तीच्या माणसाला कायमचा गावातून हक्कलपट्टी करावी आणि अशा प्रवृत्ती माझ्या गावामध्ये राहू नये. कारण का आमच्या हिंदू ऐक्याच्या मध्ये फूट घालणारी अशी प्रवृत्ती आपल्या गावामध्ये होऊ नये यासाठी मी पोलीस प्रशासनाला पण एक पत्र करतोय की SIT नेमावी आणि ह्याचा तळामुळा पण ज्याचा शेवट कोण आहे, याचा म्होरक्या कोण आहे याची चौकशी होऊन त्यालाही अटक व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये ही घडत असलेल्या प्रवृत्तीच्या या समूळ उपडून काढावं. मी या कोल्हापूर जिल्ह्याच्या वकील संघटनेला पण पत्र करतोय की ह्या नराधामाचं कुणी वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये किंवा कुठलीही कायद्याचं त्याला संरक्षण मिळू नये. त्याला मिळणाऱ्या शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या ताबडतोब या ठिकाणी कॅन्सल करून मी आमचे नेते आदरणीय अमल माडके साहेबांनाही पत्र केले की CM साहेबांची बैठक घेऊन ह्याचा लवकरात लवकर ह्याचा शोध लावून ह्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी आणि ह्याचा कायमचा बंदोबस्त व्हावा. हे करून मी या गावाच्या वतीनं याचा कायम निषेध करतो आणि थांबतो. मी नागाव पंचायत समिती सदस्य अरुण माळी. खरोखर आज या शिर्डीसारख्या गावात जी निंदनीय घटना झाल्या त्याचा प्रथमतः मी नागावकर व सर्व पंचकृषीतील सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं निषेध करतो. तसेच हे जे कृत्य ज्यांनी केलेलं आहे त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा न होता सर्व नागरिकातून शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षामध्ये बदल करून शासनानं यांना नागरिकामध्ये सोपवायला पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर फाशीची शिक्षा ही करायला पाहिजे शासनानं, ही अशी मी विनंती शासनाला करतो. त्याच पद्धतीनं या जो आज इथं निषेध मोर्चा आहे त्या निषेध मोर्चासाठी मी सर्व नागावकरांच्या वतीनं मी शिर्डीकरांना पाठिंबा देतो आणि इथून पुढे सुद्धा सर्व सकल समाजाच्या हिंदूंच्या वतीनं उद्या नागाव बंद राहील हीच असं सांगतो आणि थांबतो. मंडळी आहे यांचा आज या ठिकाणी मी तीव्र निषेध करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला आणि या इतिहास घडवत असताना आमच्यापेक्षा मोठं कुणी नाही. या घटनेची वृत्ती जी आज शिरोली गावामध्ये जी प्रवृत्त झालेली आहे या घटनेचा तीव्र निषेध करून आज आपल्या भावना या सकल हिंदू समाजातील सर्वच लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत. आज ही जी वृत्ती आहे ही वृत्ती या स्त्री शक्तीचा मान सन्मान न राखता त्यांची आबरू चव्हाट्यावर आणणं आणि आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत हे दाखवून घेणं यासाठी आज सगळ्या गावातील गट तट राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्व मंडळी येऊन या ठिकाणी मी या वृत्तीचा निषेध करतोय. येणाऱ्या काळामध्ये आज ग्रामपंचायतनं पाणी कनेक्शन, लाईट कनेक्शन, त्याचं असणारं अतिक्रमण आणि त्या व्यक्तीला त्याला मदत करणाऱ्या लोकांना गावबंदीची भूमिका ही आज या ठिकाणी गावात येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण आज पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे या मुळापर्यंत जाऊन या घटनेची सखोल चौकशी करावी, SIT करावी आणि या ज्या माझ्या माता भगिनी याच्यामध्ये अडकलेल्या आहेत त्यांना ताकद देऊन अशा वृत्तीला मोडून काढण्यासंदर्भात त्यांना आवाहन करून त्यांची नावं ही सिक्रेट ठेवून त्यांचं कुठेही नाव न घेता पण अशा वृत्तीला मोडून काढण्यासाठी आज आपण सर्व मंडळीत एकत्र आलेलो आहोत. या गोष्टीचा मी निषेध करतो पण SITच्या माध्यमातून चौकशी करून सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ न देणं, त्यांना गावामध्ये बंदी करणं, त्यांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य न करणं ही भूमिका आज या ठिकाणी आपण घेऊन आपण या वृत्तीचा निषेध करून या ठिकाणी सगळे जे एकत्र आलेले आहोत. पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करते, सहकार्य करेल पण त्याचबरोबर आपण या ठिकाणी मुकमोर्चा काढण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाची परवानगी घेऊन 2 दिवसांमध्ये आपण ताकद या दिवशी कळून आपण सगळे मिळून मुकमोर्चा करण्याचा निषेध करूया. यासाठी आपण सगळ्यांनी
काय नेमका हा सगळा आता प्रकार आहे? तुम्ही देखील या गावाला भेट दिलेली आहे, काय मागणी आता नाही, खरं तर लव जिहाद म्हणजे ह्या धर्मांध मुसलमानांनी एक पुकारलेलं छुप युद्ध म्हणेन मी. हिंदू मुलींना टार्गेट करायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं, त्यांचं घर उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या मोबदल्यात लाखो रुपये मिळवायचे आणि फायदा करून घ्यायचा. हे पैशांना कोण देतंय, ह्याच्या मागं कोणती यंत्रणा आहे, हे पोलिसांनी शेवटपर्यंत तपास करणं गरजेचं आहे. आज अमरावती झालं, नागपूर झालं, कोल्हापूर झालं, महाराष्ट्रात सर्वत्र लव जिहाद हे युद्ध पुकारलेलं ठिकाण आपल्याला पूर्णपणे त्यांनी मोडून काढणं गरज आहे. शासन काय करतंय? हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतंय, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही क्षीरसागर साहेब आणि चव्हाण साहेबांना भेटून त्यांना सांगितलं, हा एकटा नाही आहे, ह्याच्या मागं कोण आहेत, कुठले लॉज आहेत, त्याचे परवाने आहेत का, त्यांना कोण आधार कार्ड बघतं का, कुठं व्हिडिओ शूटिंग केलं. एक नाही 10-15 मुलींचं आयुष्य माणसाने बर्बाद केलेलं आहे. थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि काय ते करतात. आणि अशा पद्धतीनं मुलींना मी आव्हान केले आमच्या हिंदू भगिनींना, तुम्हाला भविष्यामध्ये असं कोण त्रास देत असेल, धमकी देत असेल तर या भावाकडे तुम्ही बिनधास्तपणे या आणि आपलं मन मोकळं करा. भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोजर ह्या घरात फिरला पाहिजे, घरात सहआरोपी केलं पाहिजे. नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लांगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लांगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगडं करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आता. सांगाल भाभी, आज तुमच्या शिरोली गावामध्ये एक घटना घडलेली आहे, काय सांगाल? त्याच्यासाठी मी मुसलमान असून सुद्धा माझ्या धर्मात मी त्या मुलग्याला चौकात असून फाशी शिक्षा अशी द्यावी असं माझा निषेध आहे. तुम्ही आज गावाबरोबर खांद्याला खांदून महिलांच्या उतरलाय, होय. काय सांगाल? म्हणजे महिला अशी घटना घडू नये, अशी घटना परत घडू नये म्हणून त्याला त्या मुलग्याला पब्लिक मध्ये देऊन फाशी शिक्षा द्यावी आणि महिलांच्या हाती द्यावं. महिलांच्या हाती देऊन त्याला परत असं पुढं असं घडणार नाही असं त्याच्या पिढीला बी समजावं, असा माझा हे निषेध आहे. माझं नाव नाजिया देसाई, ग्रामपंचायत सदस्य. आज जो आमच्या शिरोलीमध्ये जी घटना घडलेली आहे तर ती खरोखरच काळीमा फासण्यासारखी घटना घडलेली आहे. कारण आमचं शिरोली हे गाव मोठं आहे आणि हिंदू आणि मुसलमान हे ऐक्याचं प्रतीक म्हणून आजपर्यंत आम्ही जे मिरवत होतो आणि त्या आमच्या ह्या ऐक्याला कुठंतर काळीमा ह्या मुलग्यानं फासलेली आहे. आणि अशा मुलग्याला आम्ही असा निषेध करत आहे की असल्या मुलग्याला खरोखरच चौकात आणून फाशी दिली पाहिजे. आणि मी शिरोलीची सरपंच म्हणून आम्ही त्यांच्या घरातल्या म्हणजे लाईट असू दे किंवा पाणी कनेक्शन असू दे त्याच्या सगळ्या सुविधा बंद केलेल्या आहेत. आणि आज आम्ही आमच्या नेत्यांना आदरणीय अमल मलिक साहेब आणि म्हणजे जिल्हा अशोकराव माने आणि जे आमदार खासदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि असल्या ह्या प्रवृत्तीला त्या तळामुळाच्या गाळापासून म्हणजे जे कोण त्याचे साथीदार असतील किंवा जे कोणी असतील तर त्या सगळ्यांना शिक्षा व्हावी असा ह्या आम्ही सगळ्या महिलांच्या तर्फे निवेदन करत आहे. आणि खरोखरच आमची अशी मागणी आहे की असल्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये देण्याऐवजी जर महिलांच्या समक्ष केलं म्हणजे महिलांच्या हवाली केलं तर खरोखरच असल्या लोकांना ही शिक्षा झालीच पाहिजे. आणि असं केलं तर पुढची जे येणारी पिढी आहे किंवा मुली आहेत त्या सुरक्षित किती आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न उमटतो. आणि जर तुम्ही आमच्या महिलांच्या ताब्यात दिलं तर त्याला महिलांनी शिक्षा केली तर ते म्हणजे पुढं कुठंतरी शासन सुद्धा त्यांना शिक्षा द्यायला म्हणजे पात्र ठरेल. तर आमची अशी मागणी आहे की त्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना खरोखरच फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं आम्ही या शिरोली तर्फे आणि मी ग्राम सरपंच म्हणून निषेध करत आहे. माझं नाव सौ पद्मजा कृष्णात करपे. नमस्कार, मी सुनीता माने, शिरोली ते एक ग्रामस्थ. मला वाटते की जे काल आपल्या पोलीस प्रशासनाने ज्या मुलाला पकडले गेले, हिंदू मुलींना जे अत्याचार केलेत, 15च्या वर मुली काहीतरी आहेत, ते लज्जास्पद आहे. आमच्यासाठी पण आमच्या पूर्ण महिला वर्गाकडून मी निषेध करते. आणि खरोखर प्रशासनानं किंवा सत्ताधारी असू देत, विरोधी पक्ष असू देत, कुणीही कुठल्याही व्यक्तीने त्या मुलाला पाठीशी न घालता मोठ्यात मोठी शिक्षा कशी मिळावी, अक्षरशः फाशीची शिक्षा मिळावी हे मला वाटते. आणि खरोखर पूर्ण मी आमच्या ग्रामस्थांच्या कडून आणि आमच्या महिलांच्या कडून निषेध करते. त्याला खरोखर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तुमचं नाव? सुनीता माने. पुष्पा राजेश पाटील. आज आमच्या शिरोली गावात जी घटना घडलेली आहे ती अगदी गावाला काळिंबा फासण्याजोगी आहे. ती घटना म्हणजे 15हून अधिक मुली, त्या म्हणजे गावासाठी अत्यंत घृणास्पद
म्हणजे हे आहे, येणाऱ्या मुलींनी कसं वावरायचं, गावात फिरायचं का नाही हा प्रश्न पडलेला आहे. आणि अशा मुलांना जो मुलगा आहे त्याच्याबरोबर कोण त्याला साथ देतात, इतर सगळ्यांना शिक्षा देऊन अगदी चौकात फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि सर्व मुलींच्याकडून, महिलांच्याकडून त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मी शासनाला मागणी मागते आणि थांबते. धन्यवाद. काय नेमकं गुन्हा दाखल झालेला आहे आणि आत्ताची काय भूमिका आहे पोलिसांची ते सांगा, कारण गावकऱ्यांनी गाव बंद केलं. गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे. त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहे. तपास योग्य दिशेने चालू आहे. किती आरोपी? एक आरोपी फरार आहे, त्याला कधीपर्यंत अटक केलं? तपास हातकणंगले पोलिसांना चालू आहे. तपास त्यांच्याकडे आहे, प्रयत्न करतात. आम्ही त्यांना मदत करतो. जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहोत. आता गावकऱ्यांनी काय आपल्या समोर मागणी केलेली आहे ते सांगा. आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे. आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत. सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावली. माझं नाव शाहीद समीर सनदे. मी राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली. माझा फोन नंबर 7385545016. माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांचे असलेले फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले. मी आता ते सगळे डिलीट करतोय. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादाला नाही लागणार. नमस्कार, मी समीर बोंडला संदे, राहणार शिर्ली पुलाची. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील व शिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शिर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार. आणि प्रथम आणि एकदा मी शिर्ली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे. पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संदेह कुठलाही सपोर्ट करत नाही. आम्ही कायम तुमच्या मागे राहू. तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे.